श्री गणेशाय नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। चला तर मग पाहूया काय आहेत आज तुमच्यासाठी स्वामी संदेश आणि स्वामींचे मार्गदर्शन। माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो, जीवाचे कान करून ऐका, काही सत्य गोष्टी तुम्हाला प्रेमाने समजावत आहे। आयुष्यात खूप दूरच पाहण्याच्या नादात चांगल्या गोष्टी या जवळून निघून जातात। त्यामुळे जे तुमच्या जवळ आहे ते प्रेमाने जपा, मग ती माणस असोत किंवा वस्तू। संघर्ष करायला कधीच घाबरू नकोस, कारण तुझा आजचा संघर्ष तुझ्या उद्याच्या दिवसांना सुवर्ण क्षणात बदलणार आहे। ज्या गोष्टी तुमच्या हातातच नाही त्यांचा विचार करण्यात तुमचा किमती वेळ वाया घालवू नका। त्याऐवजी जे तुमच्या हातात आहे ते करा। बाकीचं सर्व आम्ही पाहून घेतो। एवढी चिंता काळजी करू नकोस, सगळं छानच होणार आहे। अगदी अशक्य वाटणारी गोष्ट सुद्धा तुझ्या आयुष्यात शक्य होणार आहे। फक्त विश्वास ठेव आणि एकदा श्री स्वामी समर्थाशी कमेंट कर, तुझं कल्याणच होईल। आणि एवढा घाबरतोस कशाला? तू आमचा हात पकडला आहेस। आम्ही ज्याचा हात एकदा पकडतो त्याला कधी एक सोडत नाही। तू काळजी करू नकोस, तू फक्त आमच्यावर विश्वास ठेव। तू केलेली प्रार्थना आमच्यापर्यंत पोहोचली आहे। तुला हवं असलेलं फळ योग्य मार्गाने तुझ्यापर्यंत पोहोचेल। तू फक्त योग्य मार्गावर चाल, मनापासून प्रयत्न कर। तुझ्या मार्गात असलेले काटे आम्ही दूर करू। आणि बाळा, आयुष्य असं जग की ज्या व्यक्तीने तुझा विश्वासघात केला आहे ती व्यक्ती तुझ्याजवळ येण्यासाठी रडली पाहिजे। तुझा काळ कितीही वाईट असू दे, आम्ही सदैव तुझ्या सोबत असू। सुखासाठी कोणासमोरही हात पसरू नकोस, तुझा किमती वेळ वाया जाईल। त्यापेक्षा दुःखांशी दोन हात कर, चांगली वेळ निश्चित येईल। तुझी ही स्वामी आई तुझ्या नेहमी पाठीशी राहील। कोणाकडेही अपेक्षेने पाहू नको, स्वतःवर विश्वास ठेव आणि चाल। तुला मार्ग निश्चित मिळेल। आणि कोणी तुझ्यासोबत काय चुकीचं केले याचा विचार इतका करू नकोस। त्यांनी ते त्यांच्या प्रारब्धामध्ये लिहिलं आहे, त्याची शिक्षा त्याला मिळणारच। तुझ्या भूतकाळाची सावली तुझ्या वर्तमानावर पडू देऊ नकोस। भूतकाळाला विसर, यातच तुझं भलं आहे आणि तुझा आनंद सुद्धा त्यातच लपला आहे। जोपर्यंत तू तुझ्या आळसाला तुझ्यापासून दूर करणार नाहीस तोपर्यंत तुझ्यासाठी सुखाचे यशाचे दारे खुले केले जाणार नाहीत। त्यामुळे तुझा आळस दूर कर, सगळं छानच होईल। अगदी तुला हवं तसंच होईल। आणि तू करत असलेल्या कामात कधीच कंटाळा करू नकोस, कारण तुझं आजचं हेच काम उद्या तुझी ओळख बनून तुझ्यासमोर उभा राहील। तू जितकं गमावला आहेस त्यापेक्षा जास्त कमावणार आहेस। काळजी करू नको, सगळं तुझ्या मनासारखं होणार आहे। मी शरीराने तुला दिसत नसलो तरीही कायम तुझ्या सोबत असतो। आम्ही नेहमी तुझं रक्षण करणार, हा आमचा तुला आशीर्वाद आहे। तू काळजी करू नकोस, तुझ्या आयुष्यातला संकटाचा काळ हा खूप मर्यादित आहे। त्या वाईट वेळेत आलेले अनुभव हे आयुष्यासाठी असतात आणि हेच अनुभव तुला वागायचं कसं आणि जगायचं कसं हे शिकवतात। रस्ता खराब लागला म्हणून कधीच मागे वळू नको, थोडी गती कमी कर, पण पुढे चालत राहा, कारण मागे वळलास तर ते पदरात पडेल। पुढे चालाल तर आनंद आणि सन्मान मिळेल। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। खरंच तुझा आमच्यावर विश्वास असेल तरच या चॅनलला सबस्क्राईब कर आणि एक लाईक करायला विसरू नकोस। लक्षात ठेव, तुझं एक लाईक प्रेरणा देत आणखीन असे स्वामी संदेश बनवण्यासाठी। जो माझा हात पकडतो त्याला आयुष्यभर कोणाचे पाय पकडण्याची वेळ येत नाही। तू फक्त आमच्यावर आणि स्वतःवर विश्वास ठेव। वेळ बदलायला वेळ लागत नाही, एकदा तुझी योग्य वेळ येऊ दे। जगात कोणतीच गोष्ट विनाकारण घडत नाही। तू काळजी करू नकोस, सगळं तुझ्या मनाप्रमाणे होणार आहे। तू फक्त तुझ्या स्वतःच्या मनावर नियंत्रण मिळव, मग बघ
त्यानंतर कोणीही तुला दुःखी करू शकणार नाही. कोणीही तुला त्रास देऊ शकणारच नाही. बाळा, असा जास्त विचार करत बसू नकोस. आम्ही सांगतोय त्या मार्गावर फक्त चाल. सगळं छानच होईल. जेवढी वाट तू पाहिली आहेस, विश्वास ठेव, वेळ आली की तुला इतकं मिळेल की तू सांभाळू शकणार नाहीस. फक्त थोडा संयम ठेव आणि तुझ्या या स्वामी आईंवर थोडा विश्वास ठेवून बघ. तू फक्त तुझे प्रामाणिक प्रयत्न कर, बाकीचं सर्व आम्ही पाहून घेतो. तुला यश निश्चित मिळणार. आणि कोणी जर तुझं जास्तच कौतुक करत असेल तर सावध हो, कारण कौतुकाच्या पुलाखाली मतलबाची नदी वाहत असते. हे लक्षात ठेव, चमत्कार हा असाच घडत नसतो. चमत्कार हा त्यांच्या आयुष्यात घडत असतो जे प्रामाणिकपणे आणि सातत्याने प्रयत्न करतात. कधी स्वतःला कमजोर लाचार समजू नकोस, कारण तू जे करू शकतोस ते दुसरं करणं शक्यच नाही. आणि आता सध्या तुझ्या मनात जो विचार येत आहे तो लवकरच प्रत्यक्षात उतरणार आहे. काळजी करू नकोस. मग मन श्री स्वामी समर्थ आणि भविष्याची इतकी चिंता करून परंतु तुझा वर्तमान काळ असा खराब करून घेऊ नकोस. आज मेहनत कर, मग आपोआप तुझं भविष्य सुखातच बदलेल. तुमच्या दुःखाने तुम्ही कितीही खचला असाल तरीही कधीही हार मानू नका. नव्याने पुन्हा प्रयत्न करा. चमत्कार हा शेवटच्या क्षणी सुद्धा होऊ शकतो, हे लक्षात ठेवा. तुमचा तुमच्या स्वामी आईंवर विश्वास नाहीये का? जर विश्वास आहे तर होय स्वामी आई, माझा तुझ्यावर विश्वास आहे अशी कमेंट करा. कोणी नावे ठेवली म्हणून तू तुझं करत असलेलं काम अर्ध्या सोडू नकोस, कारण तुमचं काम हे आम्ही तुला दिलेली सेवा आहे, हे लक्षात ठेव. जेव्हा खूप प्रयत्न करून सुद्धा तुम्हाला जर तुमच्या मनासारखं मिळत नसेल किंवा घडत नसेल, त्यावेळेस समजून जावं की तुम्हाला काहीतरी मोठं आणि खूप छान असं दिव्य भव्य यश मिळणार आहे. आणि तू घाबरू नकोस, धीर सोडू नकोस. आम्ही नेहमी तुझ्यासोबत आहोत, तुझ्यासोबत कायम असणार आहोत. वाईट होणार नाही, तू निश्चिंत रहा. काळजी करू नकोस, सगळं चांगलं होणार आहे. सगळं तुझ्या मनासारखं होणार आहे. तू घाबरू नकोस. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. जर तुमचा खरंच या शक्तीवर विश्वास असेल, या संदेशांवर विश्वास असेल, तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देत आणखीन असे स्वामी संदेश बनवण्यासाठी. माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो, काही तुमच्या हिताच्याच गोष्टी आहेत ज्या आज खूप प्रेमाने समजावून सांगत आहे. त्यामुळे लक्ष द्या, पुन्हा या ऐकायला मिळणार नाही. स्वतःच्या आयुष्याची किल्ली कधीच दुसऱ्याच्या हातात देऊ नका, नाहीतर आयुष्यभर दुसऱ्यांच्या हातातलं खेळणं बनून राहाल. तुझ्या जीवनाची नौका आम्ही चालवत आहोत, त्यामुळे तू काळजी करू नकोस. निश्चिंत रहा, कोणी तुझं काहीही वाकडं करू शकणारच नाही. योग्य वेळ आली की तुला इतका मिळणार की ते तुला मागायला काही उरणारच नाही. बाळा, ज्यांनी तुझी अडचणीत नेहमी साथ दिली त्यांना तू कधी अंतर देऊ नकोस, कारण तेच खरे तुझे हितचिंतक आहे. आणि असा इतक्याशा संकटांना पाहून खचून जाऊ नकोस. वेळ दिवस आहे तसं कधीच राहत नाही, ते बदलतात. त्यामुळे तू काळजी करू नकोस, फक्त थोडा संयम ठेव. सगळं तुझ्या मनाप्रमाणे होईल. आणि जो माणूस स्वतःच्या परिस्थितीला स्वतःची ताकद बनवतो त्याला कधीच काही कमी पडत नाही. तू जितकी जास्त अपेक्षा ठेवशील तितकं जास्त निराशा पदरी पडेल. म्हणून काळजी करू नको, जे तुमचं आहे ते तुम्हालाच नक्की मिळणार. आणि लक्षात ठेव, काट्यावरून चालणारी व्यक्ती ध्येयापर्यंत लवकर पोहोचते, कारण रुतणारे काटे पावलांचा वेग वाढवतात. अगदी त्याचप्रमाणे तुझ्या आयुष्यात येणारे संकट तुला सुखापर्यंत लवकर घेऊन जातील, कारण ते सुद्धा तुझा वेग वाढवतील. पण जोपर्यंत तू तुझे विचार बदलणार नाहीस तोपर्यंत तुझं आयुष्य बदलणार नाही. म्हणून विचार बदल.
आयुष्यात आपोआप बदल घडायला सुरुवात होईल. अपेक्षा ही माणसाला नेहमी दुःखात ठेवत असते आणि समाधान माणसाला नेहमी सुखात, आनंदात ठेवतं. त्यामुळे अपेक्षा करण्यापेक्षा प्रत्येक परिस्थितीत समाधानी राहावं म्हणजे आनंद जीवन जगता येतं. जर तुम्ही हा संदेश ऐकता आहात तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करायला विसरू नका आणि आपल्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका. आणि ज्या लोकांनीही तुझ्यावर अन्याय केला आहे त्यांना शिक्षा मिळणार. तुला न्याय मिळणार, पण तू त्यांच्या विरुद्ध काहीही करू नकोस. तसं करून तू तुझं प्रारब्ध वाढवत आहेस. तुझा आमच्यावर जो विश्वास आहे तो असाच कायम ठेव, कारण हा तुझा विश्वासच तुला तुझ्या प्रत्येक संकटातून बाहेर काढेल. तुझ्यासाठी जे सर्वोत्तम असेल तेच आम्ही तुला देणार. विश्वास ठेव आणि काळजी करू नकोस, तुझ्या अडचणींमधून तुला लवकरच मार्ग मिळेल. तू फक्त थोडा संयम ठेव. सगळं तुझ्या मनाप्रमाणे होईल. तुझा विश्वास ही एक अशी मोठी शक्ती आहे जिच्यामुळे अशक्य गोष्ट सुद्धा तुमच्या जीवनात घडू शकते, पण विश्वास असेल तरच. आणि तुझं काम पूर्ण झाल्याशिवाय कधीच कोणाला सांगू नकोस. हे आम्ही तुला परत सांगतोय, तरीही तू ऐकत नाहीस. कारण अशा नकारात्मक नजरांमुळे तुमच्या कामात अडथळा येऊ शकतो. आणि किती विचार करून स्वतःला त्रास करून घेत आहेस. नको एवढा अतिविचार करू. स्वतःला त्रास करून घेऊ. तू आमच्या बरोबर आहेस आणि तू आमच्यावर सर्व सोपवला आहेस, मग काळजी करू नकोस. आम्ही आहोत. वर्तमान काळ हा तुमच्या भविष्याचा पाया असतो, म्हणून उगाचच भविष्याची काळजी करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा वर्तमानात मेहनत करा. मगच तुमचं भविष्य सुंदर बनेल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जर खरंच तुमच्या या शक्तीवर, या संदेशांवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुमच्यावर आणि तुमच्या सहकुटुंबावर स्वामींची सदैव कृपा राहो, हीच स्वामी चरणी प्रार्थना. आयुष्यात अशक्य आणि अवघड वाटणाऱ्या गोष्टी कसं स्वामी सहज शक्य करतात त्याचे अनुभव यायला सुरुवात होईल. जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय. स्वयंभक्त प्रारब्ध कडवी ही माय. तुम्ही जर आपले चॅनेल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या, कारण तुमच्या एका सपोर्टमुळे ती व्यक्ती नकारात्मक गोष्टींपासून सकारात्मक गोष्टींचा विचार करायला शिकेल आणि त्यांचं आयुष्य बदलण्यास मदत होईल. आणि स्वामी नेहमी सांगतात की इतरांना मदत करण्यासारखी दुसरी कुठलीही सेवा नाही. तुमच्याकडून ही सेवा नक्कीच घडेल अशी मला आशा आहे. आणि न चुकता शेअर करा.